नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आज आपण बनवतोय अळूच्या पानांचे वडे. आपण बटाटावडा नेहमीच खातो, पण आज वेगळं काहीतरी म्हणून आपण हे अळूच्या पानाचे वडे बनवणार आहे. कसे बनवले हे मी तुम्हाला दाखवते. इथं मी अळूची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलीत. त्यानंतर 3 चमचे बेसन पीठ, 1.5 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचाभर इथं मी तीळ घेतलेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ, अर्ध लिंबू घेतलंय, पाव चमचा हिंग घेतलाय. लिंबाऐवजी तुम्ही चिंचेचं पाणी किंवा चिंचेचा जो कोळ असतो तो वापरला तरी चालेल. याच्यामुळं काय होतं, जी अळूची पानं आहेत त्याने केव्हा केव्हा घशामध्ये खवखवतं. लिंबू किंवा चिंच घातल्यामुळे घशामध्ये ती पानं खवखवत नाही. सगळ्यात अगोदर आपल्याला इथं वाटण करून घ्यायचे. त्याच्यासाठी इथं मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय. त्याच्यात जिरं घालून घेते, हिरव्या मिरच्या घालून घेते आणि लसणाच्या पाकळ्या. याच्यात आपल्याला पाणी घालून हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने इथं मी हे वाटण तयार करून घेतले. इथं आपल्याला ही जी अळूची पानं आहेत ही व्यवस्थित अशी बारीक चिरून घ्यायची आहे. ही पानं मी अगोदरच व्यवस्थित अशी धुवून घेतली होती, त्याच्यामुळं मी लगेचच ती चिरायला घेते. या पद्धतीने आपल्याला ही जी पानं आहेत ही व्यवस्थित अशी बारीक चिरून घ्यायची आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला ही पानं बारीक या पद्धतीने चिरून घ्यायची आहेत. सगळी पानं व्यवस्थित अशी चिरून झालीत. आता मी ते एका भांड्यामध्ये इथं घालून घेते, ज्याच्यात आता आपल्याला सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आहेत. सगळ्यात अगोदर इथं मी मीठ घालून घेते. चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचंय. त्यानंतर इथं आपण जे बेसन पीठ घेतलं होतं ते बेसन पीठ घालून घेतलंय. त्याचबरोबर तांदळाचं पीठ मी यामध्ये घालून घेते, तीळ घालून घेते, हिंग, लिंबू याच्यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचं आहे. इथं मी पूर्ण अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतलाय. आणि आता सगळ्यात शेवटी आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण मी आता यामध्ये घालून घेतलंय आणि याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हे पीठ व्यवस्थित असं मिक्स झाले. थोडं थोडं पाणी घालून आपण जसं वडे बनवण्यासाठी पीठ भिजवून घेतो त्याप्रमाणे इथं मी हे पीठ जे आहे ते भिजवून घेतलंय. हे पीठ खूप घट्ट नाही ठेवायचंय, थोडंसं सैलसरच हे पीठ राहून द्यायचंय. गॅसवर एक कढई ठेवली होती. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल व्यवस्थित असं चांगलं तापून द्यायचंय. आता आपण हातावर वडे थापून घेणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं, अगोदर हाताला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे जे वडे आहे ना ते हाताला चिकटत नाही. या पद्धतीने तुम्हाला किती मोठा किंवा छोटा वडा हवाय त्यानुसार इथं आपल्याला हे जे वडे आहेत ते असे हातावर थापून घ्यायचेत आणि एकदम अलगद आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडायचेत. हे बघा, या पद्धतीने इथं मी वडे तेलामध्ये सोडून घेते. असंच एक एक करत आपल्याला तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचेत आणि छान असा सोनेरी कलर येईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. हे वडे तळत असताना लगेच उलटायचे नाहीत, एक बाजू व्यवस्थित अशी याची तळून द्यायची आणि त्यानंतर हे वडे या पद्धतीने असे उलटे करायचेत. इथं हे बघा, आपले जे वडे आहेत त्याला सोनेरी कलर यायला सुरुवात झाली आहे. आणि हे वडे तळत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची. जर फुल ठेवली तर वडे आतून कच्चे राहतील आणि जर स्लो ठेवली तर आपले जे वडे आहेत ते तेल जास्त पितील. त्याच्यामुळे मध्यम आचेवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे. इथं वड्यांना दोन्ही बाजूने छान असं सोनेरी कलर आलाय
आणि हे जे वडे आहेत तर हे छान तळून झालेत. तर आता मी हे जे वडे आहेत तर ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेले जे वडे आहेत तर ते व्यवस्थित असे तळून घेते. तर इथं सगळे आता अळूच्या पानाचे वडे बनून तयार झालेत. तर खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. तर हे बघा, अजिबात तेलकट हे वडे होत नाहीत आणि बनवायला पण झटपट असे हे वडे बनवले जातात. तर मी तुम्हाला एक आतून दाखवते. तर हे बघा, आतमध्ये पूर्णपणे शिजले गेलेत, म्हणजे कुठंही कच्चे राहिलेले नाही आहेत. ज्या नोकरी करणाऱ्या महिला असतील तर त्यांना अळूची वडी बनवायला वेळ नसतो आणि पण अळूची वडी खाण्याची त्यांची इच्छा होते, तर हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणजे अळूची वडी खाल्ल्याचं समाधानही मिळतं आणि वेळही वाचतो. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा.